तर नमस्कार मित्रांनो, मी सुमन पवार मराठी फिल्ममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सीएनजी नाश्ता सगळं झालेलं आहे. सीएनजी आज भरलेलं नाहीये वेगळं काहीतरी. तर सीएनजी काय भरलेलं नाही म्हणलं कालचे 3 काढत त्यावरच करू, कारण टाइम बघा किती झालं आहे. 9:09 झालं. म्हणलं एवढा उशिरा आलो, आता काही काम होणार म्हणलं. त्यामध्ये म्हणलं तरी 1000 रुपये करू म्हटलं. आज मूड नाही कारण पाटण दुखतात. आणि हे पिंपलला काय केलं आहे, पिंपलला कलरिंग केलं कारण पेनाने हे केले, कलर केलाय कारण जातं. त्यापूर्वी बी असं चालतं मला, मी पेनाने कलर केलं तर जातं का काय माहिती. ते औषधी आहे का काय माहिती. मी एकदा असं नाही का झालतं आणि मी गिरवत बसलो. 2-3 वेळा गिरवलं, म्हणजे 2-3 दिवस आणि म्हटलं चांगलं आहे, मग तसंच करायला लागलो. पण यावेळेस मग म्हणलं नाही का ते लक्षात नाही आलं. पण काल परवा गोळ्या खाल्ल्या 2 दिवस, पण नाही झालं बरं. मग म्हणलं हे ट्राय करून बघू, आपला रामबाण उपाय. तर बघू म्हटलं जाते का नाही. तर काल संध्याकाळी आणि आत्ता लावलं. दुपारी परत तोंड धुतलं परत, आणि संध्याकाळी एकदा परत. तुम्हाला उद्या दाखवतो मी रिझल्ट ह्याचा. आता बघून घे केवढा आहे, उद्या बघा केवढा असेल. कालपेक्षा थोडा कमी झाला आहे, पण असं बघितलं की लगेच दिसतंय डोळ्याला. असं बघितलं दिसलं नाही पाहिजे. तर असं चांद में भी डाग होता है, हम तो इंसान है. तर चला बघूया काय होते काय नाही. अपेक्षा 1000ची सीएनजी भरलं नाही, साधी गोष्ट. नाश्ता सीएनजी भरलं नाही याचा अर्थ आज आपलं टार्गेट कितीच असावं. नॉर्मली तर 1400च असावं, म्हणजे मेंटेनन्स काढून. पण नाहीच मूळ माझा, तर काही करणार आहे आज. जेवणाचे 100 आणि मेंटेनन्स नाही, सीएनजी नाही, फक्त दिहाडी हजेरी काढायची आपली 1000 रुपये आणि 100 रुपये हे जेवणाचे. 1100 रुपये टार्गेट आहेत. बघू 1100 रुपये करायला किती वेळ लागतात किती नाही. आय होप लवकरात लवकर हवं, जेणेकरून घरी जाऊन गोळ्या खाऊन, जमलं तर घरी जाऊनच जेवतो, गोळ्या खाऊन झोपतो आहे ना, ते बरं वाटेल. कंबरसाठी ह्याच्यासाठी नाही, ह्याला दुपारी धुणार आणि परत रंगवणार, 2 दिवस रंगवणार. बघा तुम्ही रिझल्ट तुम्हाला कळेलच 2 दिवसांनी, 2 दिवस तर लावून. तर बघूया, चला सुरुवात करूया, बघू काय होतं. रॅपिडोची पहिली ऑर्डर पडली. आपण आता आहोत टिंबर मार्केटला. टिंबर मार्केट जस्ट दुकान चालू केलं. तर एकाला सोडलं इथं. आता वाजलेत 9:48. सुरुवात झाली 107 रुपयांनी. खूप चांगली सुरुवात झाली. आय होप इथनं एखादी पडावी, नाहीतर स्वारगेटला जायला लागेल. स्वारगेट 1 किलोमीटर आहेत ना. जिंदगी अशीच आहे रे बाबा, एमटी जायला लागते 1-2 किलोमीटर. पाहिजे असं ऑर्डर तर जायला लागेल. 5-10 मिनिटं थांबणार आहे. पडले तर ठीक नाही. स्वारगेट नको भेटेल. बघू अशी. आपण आता होत येरोडा. आपल्याला एक ऑर्डर पडलेली. आपण टिंबर मार्केटला होतो राईट. तिथनं आपण गेलो स्वारगेटला. बरं झालं मला वाटतं जे डिसिजन घेतलं मी, स्वारगेटला जावं. 10 मिनिटं थांबलो, पडली नाही. स्वारगेटला गेलो, लगेच आपल्याला 10 नोरीची ऑर्डर पडली. म्हटलं देवच पावला. म्हटलं डिसिजन घेतलं ते खरं झालं. त्यामुळेच सांगत असतं 10-10 मिनिटं लोकेशन चेंज करा. जिथं तुम्हाला ऑर्डर पडत नसेल तिथनं हाला, उगाच थांबून फायदा नाही. आणि नियर बाय स्टेशन, हॉटेल मोठे नाही का, किंवा कुठे लग्न असेल, थिएटर असतील, जिथं गर्दी असेल तिथं जाऊन थांबायचं. भाऊ ऑर्डर पडते 5-6 मिनटात. मला वाटतं का 2-3 मिनटं लगेच मला ऑर्डर पडली. धानोरी लावलो. धानोरीवरनं ड्रॉप केल्या उबरची ऑर्डर. कस्टमर मला म्हणले नाही का, येताना 160 रुपये, आता 200च्या वर दाखवते, असं कसं. म्हणलं येताना कसं आला. म्हणलं कॅबने. म्हणलं कॅबवाले 160 रुपयात आणतात भाऊ. 15 किलोमीटर. मला आश्चर्य वाटतंय. 15 किलोमीटरचा डिस्टन्स होता. तुम्हीच सांगा 15 किलोमीटरला कॅबवाले 160मध्ये कसं येईल. एकतर कस्टमर खोटं बोलत असेल, आणि जर खरं बोलत असेल तर कॅबवाल्यानं काय धंदा करता राहतो तुम्ही. एवढं नसं मला वाटतं. 8 रुपयाने काहीतरी धंदा केला असं मला वाटतं नाही, त्या हिशोबाने बघायला गेलं तर, जे की खूपच कमी आहे. अवघडेला का. चला बसतोय जरा आतमध्ये. थोडं मिनटं लोकेशन चेंज करायचं, म्हणजे दिसलं बाहेर दिसतं. तर इकडं कचरा आहे, इकडं बसायचं, बॅकग्राऊंड असं बाहेर येऊन असं बसू. आपल्या रिक्षात असं बसू शकतो आपण आहे ना. हां, तर काय सांगतो, कस्टमर काय बी म्हणायचं नाही का की 160मध्ये आलो, आता कधी एवढं दाखवलं, किती होईल. म्हणलं 17 पर किलोमीटर आहे, 15 किलोमीटर आहे, हिशोब करा. म्हटलं काय होईल ते द्या. म्हणलं गप बसले, काय बोलणार. म्हणजे त्यांना येताना बी त्यांचे एवढेच झाले असेल, पण ते मला नाही का येड्यात काढत होते
आणि मला कन्व्हिन्स करत होते की कमीमध्ये न्या तो जेवढं दाखवतो तेवढं मध्ये नाही म्हटलं. 1 एप्रिलपासून झालं आहे म्हटलं चालू. एकतर यासाठी आमचे मग भांडणं झालेत म्हटलं मीटर पायी. आता नाही म्हटलं, आता थांबायचं नाही. आता भाऊ मीटर म्हणलं की मीटरच उबरतं ऑफिशियली. बाकीचं ह्याच्यात थोडंफार होतं खर्च नाही पण ह्यात तर कॉम्प्रोमाइज नाही. आता उबरमध्ये तर ऑफिशियली झालं. त्यामुळं मग झालं सोडलं. त्यांना 65 रुपये वाढले दिले त्यांनी. तिकडनं लगेच उबरची एक पडलेली पिकअप करायला गेलो. कस्टमर 2दा कॉल केला, आला नाही जागेवर. रॅपिडोची पडली, रॅपिडोची घेतली, IT ला आलो, रेल्वेच्या IT ला. कोण तो काय माहिती कधी येणार. 2 कॉल करून बी तो तिथं उपलब्ध नाही आहे. आणि जिथं ड्रॉप केलं मी धानोरीच्या ह्याचं पहिल्या कस्टमरला स्वारगेटवाल्या, तिथनं तो 1.5-2 किलोमीटर लांब, म्हणजे 2-2 किलोमीटर आहे ना लांब पिकअप करत जायचं. आणि मला ऑर्डर पडलेली 3 का 4 किलोमीटर लांब. मला 150ची ऑर्डर पडली. म्हटलं चला गपक्या सुचला 70-180 होतील, 20 रुपये वाढतील म्हटलं. पण तो काय तिथं बाबू जायला मला 5-10 मिनटं लागले. तो काय तिथं जागेवरच नाही. आणि पोचल्यानंतर बी 5 मिनटं थांबलो तरी तो माणूस आहे ना. नंतर मग रॅपिडो चालू केलं. रॅपिडो बनवत होतो पण रॅपिडो चालू केलं. रॅपिडो दुसऱ्या मिनटाला लगेच ऑर्डर पडली. मग काय थांबून काय फायदा आहे. रॅपिडो उचलून गेलो ते मारले कॅन्सल. आता काय करणार तुम्ही सांगा नाही का. उगाच टाईम कसा वेस्ट करायचा. आपल्या बी टायमाची व्हॅल्यू आहे. कारण 12च्या आतच ऑर्डर असतात. 12 नंतर कोण नसतं. आणि त्यात मे महिना चालू आहे, शाळा बिळा बंद. फक्त IT वाल्यांची जीवर चालू धंदा भाऊ आपला. IT वाले 12-1 पर्यंत असतात. 12-1 नंतर नाईटवाले IT मधनं सुटतात. त्यामुळे मग आता मी IT पाशी थांबलेलो आहे. आणि आता वाजल्यात 11-19. अजून अर्धा 1 तास धंदा आहे. नंतर जरा अवघड आहे. आत्तापर्यंत झाले टोटल 500 रुपये आपले, जी की खूप चांगली गोष्ट आहे. 9ला येऊन बी तुझी जर 11-19, 11-20 पर्यंत जर 500 चांगली गोष्ट आहे. 9, 10, 11 2-2.5 तासात 500 रुपये झटका आलं की बाबा. अजून असंच झटका झाला पाहिजे. 2-2.5 तासात 500 रुपये म्हणजे घरी जायला मोकळा नाही का. बघू काय होतं काय नाही. आय होप लवकरात लवकर 1000 खाऊया. 1000 झाले तरी बाज भाऊ, काय विषय नाही. घरी जाऊन जेवण दिहाडी निघली आजची पाच झाली. असं चाललेलं होतं. बघू आता काय होतं ते सांगतो. पहिलं 1:32 झाल्यात. जेवण वगैरे सगळं झालं आहे. स्टेशनला होतो लास्ट ऑर्डरला. तिथनं स्वारगेटपर्यंत रिकाम आलो. स्वारगेटवरून एकजण भेटला आपल्या एरियात बालाजीनगरला 60 रुपये. म्हणलं चलो. आणि आता आपण बालाजीनगरला आहोत आणि घरी आलो. म्हणलं घरचं आलो आपण. आत्तापर्यंत टोटल 800 रुपये झालेत. 100 रुपये खावला घरी गेले तरी 700 रुपये. 800, 700, 300 रुपये बाकी. अजून 300 रुपये करायचे होते आपल्याला. ते काय हरकत नाही. लालकांडी झाली आता काय करणार. आणि परत तिकडून जर लांब गेलो परत तिकडचं ऑर्डर पडत नाही. परत CNG भरामध्ये वाईट आहे वाडी जाऊ. 700 बी काय वाईट नाहीत. तर आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. चला.